देगलूर तालुक्यातील काळोगाव येथील महिला सरपंचाला पॅनल प्रमुखाच्या सांगण्यावरून सरपंच पदावरून काढण्यात आल्याची चर्चा। कावळगावच्या ग्रामपंचायत राजकारणात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकरांच्या हस्तक्षेपामुळे माझे सरपंच आणि सदस्य पद रद्द केले। सरपंच महिलेने ग्रामपंचायतीपुढे फोडला टाहो। देगलूर तालुक्यातील कावळगाव येथील ग्रामपंचायतीचा वाद शिगेला पोहोचला असून दलित समाजाच्या महिलेला कावळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कारभार मिळाला। गावाचा कारभार एका दलित प्रवर्गातील महिलेच्या हाती दिला गेला। मात्र आता त्या महिलेने सरपंच पदावर नावालाच राहून आम्ही सांगेल त्या ठिकाणी सह्या करावे अन्यथा पदावरून काढण्यात येईल असा दबाव अनेकदा आल्याचे सरपंच महिला चंद्रकला सोनकांबळे यांनी सांगितले आहे। नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नावाजलेले एक मोठे व्यक्तिमत्व, अंदाजे 30 ते 40 वर्षाचा राजकारणातील दांडगा अनुभव असलेले, ज्यांनी राजकारणातील खासदार आणि मंत्रिपद भोगले अशा व्यक्तीचे नाव गाव पातळीवरील ग्रामपंचायतीच्या राजकारणात घेतले जात आहे। देगलूर तालुक्यातील कावळगावच्या ग्रामपंचायत राजकारणात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकरांचा मोठा हस्तक्षेप असून पॅनल प्रमुख आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर या दोघांच्या संगनमताने केवळ मी पॅनल प्रमुखाचे ऐकत नसल्यामुळे गावातील जागेवर अतिक्रमण केले या कारणापोटी कट कारस्थान रचून मला सरपंच व सदस्य पदावरून काढण्यात आले असे सांगत सरपंच महिला चंद्रकला सोनकांबळे यांनी ग्रामपंचायतीसमोर एकच आक्रोश केला। या अतिक्रमण प्रकरणात मी दोषी आहे का नाही याची कुठलीच सहनिशा न करता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून मी दलित प्रवर्गातील महिला असल्याने मला सरपंच पदावरून काढण्यात आल्याची खंत कावळगावच्या महिला सरपंच चंद्रकला सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे। गावात ज्या जागेवर घरकुल बांधले त्या जागेचा मागील अनेक वर्षाखालील नमुना नंबर 8 आणि ग्रामपंचायतीला घरभाडे भरल्याच्या पावत्या माझ्याकडे असताना पॅनल प्रमुखाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार घडल्याचे उपस्थित गावकऱ्यांसमोर सरपंच महिला चंद्रकला सोनकांबळे यांनी आपले घराणे मांडून शासन दरबारी न्याय मागितला आहे। तहसील आणि ग्रामपंचायतचे आधारेच सगळे दिलेले आहेत एवढ्या लोकांना। पुरा 40 प्लॉट आहे तिथं, 40 प्लॉट मध्ये सगळे घर बांधलेले आहेत। पुरा 40 प्लॉट हे एवढ्या ह्या रस्त्याच्या इकडं फक्त एक लाईन सोडून ते पुरा 1 कोटी रुपयाची निधी आली गावामध्ये। मग ते निधी मारुती वाडेकरनं कावळगावला टाकलंय। कावळगावला टाकल्यानं ते निधी आले टाकल्यानं ते निधी मी टाकला, मी केला पैसे तू केला म्हणून हे भांडण घेऊन आले तर आमच्याकडे काहीच दोष नाही। देशाई आमच्याकडे काही दोष नाही। तुम्ही मारुती वाडेकरला विचारून काम करा म्हणून सांगल्या तरी माझ्या नवऱ्याला येडं वाकडं बोलले। धोंडीबा गायकवाडला तोंडाला फेशाच्या कोणा बोलला हे ते तिघं बापले काय म्हणायचं बोलून रोडावर हे तर मोजतळा सगळे लोक बघले तरी कोणी काय मनाला तयार नव्हते। माझा समाजाला चुलता होय ना तर ह्यांना सुद्धा मला विरोध करायला आहे। समाजाचा तर माणूस एकही नाही इतर बोलायचं नाही। बघा तुम्ही बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचे देसाई आणि निलेश देशमुख, बाळासाहेब हे भरतराव देशमुख हे त्याची वडील होय। नाही तुम्ही बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनल कडून निवडून आलात आणि सरपंच झालात, परंतु आता तुम्हाला सरपंच पदावरून त्यांनी काढले तर याचं कारण काय होतं ते नेमकं सांगा। मला माहित नाही, त्यालाच माहिती। काहीतरी तुम्हाला काहीतरी बोलले असतील ना की आम्ही ह्या कारणासाठी तुम्हाला काढतोय काय करतोय। मला म्हणले मी बोर मारून घेतो म्हणले। मी म्हणलं मी अंगणवाडीचं काम करतो, बोर मारून घे म्हणलो। हे याच्याशिवाय बाकी काहीच बोलणं झालं नाही। तुम्हाला सरपंच पदावरून काढून टाकत असताना सर्व सदस्यांच्या संमतीने काढण्यात आलेला आहे का? तसा काही ठराव झालेला आहे का, केलेला आहे का? केले असतील काही, मला ठाऊक नाही। तुम्हाला दाखवले नाही त्यांनी? मला काहीच दाखवले नाही। मला डायरेक्ट मला तहसीलला कागद न्यायलाच ये म्हणून फोन लावले। नाही ठरावामध्ये नाही काहीच म्हणे नाही। मग तुम्हाला काढून टाकलं हे फक्त तोंडी सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे कागदोपत्री काही मोबाईल मध्ये कागदोपत्री काही दिलेले नाहीत का? नाही कागदपत्र काही दिलं नाही, फक्त एक कागद येऊन घेऊन जा म्हणून मला तहसील मध्ये फोन लावले।
बाकी ग्रामपंचायतच्या मेंबर जे आहेत त्या मेंबरांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला पदावरून काढून टाकल्यानंतर? बाकी म्हणजे दोनच नंबर मला साथ देणार आहेत. बाकी सर्व मेंबर सगळे नंबर त्याच्याकडे आहेत. दोनच नंबर माझ्याकडे एक घुळेकर मारुती सतीश वंटे मागे एकत्र धरा. सतीश वंटे आता आज त्या झेंडा फडकायला थांबल्यात. बाकी तुम्हाला पदावरून काढून टाकण्यात आलं असं सांगण्यात आलं, मग त्याच्यानंतर गाववाल्यांची काय प्रतिक्रिया आहे तुमच्या बाबतीमध्ये? माझ्या बाबतीत परत गावाल्याची कितीही प्रतिक्रिया असते तर कोण आता ते भास्कर पाटलाची धमकी दाखवून करायला साहेब ते भास्कर पाटलाची धमकी दाखवून आता मी तिथं कोणा की नेत्याला नेऊन काढल्यात म्हणून माझं पद 5 वाजता काढल्यात म्हणून माझं पद. म्हणजे तुम्हाला या बाई हा मला काहीच आहे ना त्याच्यामधलं. म्हणजे तुम्हाला या पदावरून काढून टाकण्यासाठी उच्चस्तरीय राजकीय दबाव सुद्धा येत आहे असं तुमचं मत आहे? दबाव देऊन काढण्यात आलं. मी त्याचं काहीच खाल्लं नाही, त्याला काहीच बोललो नाही मी. ते मीटिंग कसल्या प्रकारची घटल्यात काय केल्यात काय नाही त्याच्या जीवाला माहीत. मालक ह्याच्या धसकीनं मारून गेले. असं लेटर लिहिलं ते तर ह्याच्या धसकीनं मारून गेले. 8 महिने झालं मरून जाऊन तरी मी काय केलं नाही, काहीच बोललो नाही. तोंडानं एकही शब्द वाकडं बोललो नाही. आता आज प्रकाश आंबेडकरला दादासाहेब शेळकेला आणि केद्रेकरला तुम्ही हे निवेदन